नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी रायगड टॅलेंट सर्च RTS चा जो 31 ऑगस्ट 2024 रोजी होणारा पेपर आहे मराठी व गणित, हा पेपर कसा सोडवायचा त्याचा हा मॉडेल क्वेश्चन पेपर आहे। तो आपण आता समजून घेणार आहोत, सोडून घेणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 1, डोळा लागणे या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ, योग्य अर्थ कोणता? तर बघा, डोळा दुखणे, तर डोळा दुखणे म्हणजे डोळा लागणे नाही, हे चूक आहे। डोळा दिसणे हा सुद्धा चूक आहे। झोप लागणे, बघा, डोळा लागणे म्हणजे जो आपल्याला नेहमी बोलते बघा, हा माझा आता डोळा लागला म्हणजे काय आहे, मला झोप लागली, तर हे उत्तर बरोबर आहे। लक्ष ठेवणे हे उत्तर नाही, म्हणून काय येणार उत्तर? पर्याय क्रमांक 3। हे अशा पद्धतीने आपण एक एक पर्याय पाहायचा आणि त्यातला अचूक पर्यायाकडे जायचं। ओके, तर प्रश्न क्रमांक 2, काच या शब्दाचे लिंग कोणते? बघा, काच या शब्दाचे लिंग कोणते? लिंगाचे 3 प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग। आता ते कसं सोडवायचं, लिंग ओळखण्याचे मी तुम्हाला पद्धती सांगितली होती, पुन्हा एकदा सांगतो बघा। तर लिंगाचा संबंध हा एकवचन आणि अनेकवचन याच्याशी असतो। बघा, जर पुल्लिंग ओळखायचं असेल, बघा पुल्लिंग मी इथं लिहितोय, पुल्लिंग जर ओळखायचं असेल तर एकवचन असेल तर तो, आणि अनेकवचन असेल तर ते, म्हणजे तो एकवचनला तो, अनेकवचनला ते। स्त्रीलिंगला एकवचनला ती, अनेकवचनला त्या, आणि नपुंसक लिंगाला जर बघितलं आपण तर एकवचनला ते, अनेकवचनला ती। बघा, मग काच, तो काच, ते काच पुल्लिंगामध्ये बसतच नाही, संपला। स्त्रीलिंग, ती काच, त्या काचा, बघा ती काच, त्या काचा, ते बरोबर बसतं। नपुंसक लिंगाला ते काच, ती काचा, तर नाही, म्हणजे आपोआपच उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2। पुढे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा। बघा, गटात न बसणारी जोडी आपल्याला काय करायची आहे? ओळखायची आहे। मग या ठिकाणी बघा, वाट, वाटा म्हणजे काय आहे? तर एकवचन, अनेकवचन। इथं विचारले काय? गटात न बसणारी। मग पहिलं पाहूया आपण काय आहे दिलं ते, वाचूया। वाट, वाटा, चकली, चकल्या, साडी, साड्या, दगड, दगडी, म्हणजे एकवचनाची च्या 3 ज्या जोड्या आहेत त्या बरोबर आहेत आणि एक जोडी चुकीची आहे, ती गटात न बसणारी, हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे वाट, वाटा बरोबर आहे, चकली, चकल्या बरोबर आहे, साडी, साड्या बरोबर आहे, म्हणजे दगड, दगडी, तर दगडचं अनेकवचन दगडच असतं, दगडी नसतं, म्हणजे ही काय? गटात न बसणारी जोडी। ओके, आता पुढे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्य कोणते? आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल, तर वर्तमान काळ ओळखायचा असेल तर वर्तमान काळाला ज्या क्रियापदाच्या शेवटी त, तो, ते, आहे, नाही हे जर असेल की नाही, क्रियापदाच्या शेवटी जर त, तो, ते, आहे, नाही असेल तर समजायचं तो वर्तमान काळ। क्रियापदाच्या शेवटी जर होता, होती, होते असे आणि क्रिया पूर्ण असेल तर तो समजायचा भूतकाळ। आणि क्रियापदाच्या शेवटी र, ल, न, उ आहे की नाही, किंवा उकार हे जर असतील तर समजायचा भविष्यकाळ। आता इथं आपल्याला वर्तमान काळ विचारलं आहे, मग वर्तमान काळीला काय येणार? आज सकाळी पाऊस पडला।
क्रिया पूर्ण झाली म्हणजे हा भूतकाळ आहे की नाही. सुधा देवाला नमस्कार करते, बघा करते आलाय म्हणजे हा वर्तमान काळ आहे. शर्मिला अभ्यास करत असे असे म्हटल्यानंतर भूतकाळ. सुनील साफसफाई करील, बघा ल आहे, ल म्हणजे हा भविष्यकाळ. म्हणजे आपल्याला जो विचारलंय तो वर्तमानकाळी वाक्य कोणते, तर पर्याय क्रमांक 2. या अशा पद्धतीने आपण अचूक उत्तराकडं जायचं आहे आपल्याला. आता हा प्रश्न क्रमांक 5 पहा. वाक्प्रचार व त्याचा योग्य अर्थ याची चुकीची जोडी कोणती, बघा विचारले काय, चुकीची जोडी. मग आपण ज्या बरोबर जोड्या आहेत त्या कट करायच्या. बघा कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, म्हणजे ही बरोबर जोडी आहे पण आपल्याला चुकीची विचारली म्हणून हे उत्तर येणार नाही. डोळे वटारणे म्हणजे रागावणे, ही बरोबर जोडी आहे पण आपल्याला चुकीची शोधायची म्हणून हे सुद्धा येणार नाही. डोक्यात येणे म्हणजे डोके दुखणे, बघा डोक्यात येणे म्हणजे डोके दुखणे नाही. धाबे दणणे म्हणजे खूप भीती वाटणे, ही पण बरोबर आहे म्हणजे हे काय आहे, चुकीची, ही बरोबर जोडी आहे म्हणून ती चालणार नाही. तर चुकीची जोडी कोणती, तर डोक्यात येणे डोके दुखणे. ओके. आता प्रश्न क्रमांक 5 पहा. खालील पर्यायीपैकी रिकाम्या जागी योग्य क्रियापद निवडा. बघा क्रियापद, आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. तर कासवाने सशाबरोबरची शर्यत काय येईल, जिंकली, केली येईल का, नाही. जिंकल्या नाही, शर्यती जिंकल्या, जिंकले नाही, तर शर्यत जिंकली, पर्याय क्रमांक 3. ओके. बघा प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्यात किती नामे आहेत, बघा नाम, तर सजीव निर्जीव, दृश्य अदृश्य, वस्तूंना ठेवलेले नाव आहे त्याला नाम म्हणतात. तसंच गुणवाचक आहे की नाही, एखादा गुणवाचक असू शकेल नाम, एखादा काल्पनिक नाव असू शकते असेल, न दिसणारं नाव असेल, तर ती विशेष म्हणजे थोडक्यात सांगायचं की ठेवलेले नाव म्हणजेच नाम, ठेवलेले नाव म्हणजे नाम. मग बघूया आपण याच्यात कोणकोणती नाम आहेत ती. तर बघा वशिष्ठांचे शिष्य तेजस्वी लव व आज्ञाधारक कुशाने सैन्याचा पराभव केला. तर इथं वशिष्ठ, तर हे काय आहे, नाम आहे, ठेवलेलं नाव. शिष्य हे सुद्धा ठेवलेलं नाम आहे. तेजस्वी हे विशेषण आहे, ते नाही येणार. लव हे ठेवलेलं नाव आहे, नाम आहे. आज्ञाधारक हे विशेषण आहे, ते येणार नाही. कुशाने काय येईल, तर हे नाम आहे, बरोबर. कुश तर ते नाम आहे. सैन्य, तर सैन्य हे सुद्धा नाम आहे. आणि सैन्य पराभव केला हे काय आहे, क्रियापद आहे. म्हणजेच किती आली नामं, 1 2 3 4 5, बरोबर. मग काय येणार, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण काय नामं ओळखायचे आहेत. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यात रिकामी जागी योग्य विशेषण दिलेल्या पर्यायातून निवडा. योग्य विशेषण लिहायचं बघा. कोदंडधारी श्रीरामाने, आता तसं बघितलं श्रीराम हे नाम आहे, त्याचं कोदंडधारी हे सुद्धा विशेषणच आहे. पण आता दुसरं विचारलेलं बघा, मारीच राक्षसाचा वध केला. मग हा मारीच राक्षस कसा होता, शूर येईल का, तर नाही. लक्षात घ्या, विशेषण आपल्याला ओळखायचं असेल तर कसा, कशी, कसे आहे की नाही. तर हे प्रश्न विचारल्यानंतर कोण, काय, तर हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय मिळतं, विशेषण मिळतं. तर हा मारीच राक्षस कसा होता, शूर होता का, नाही. क्रूर हे सुद्धा त्याला योग्य, राक्षस क्रूर असतो पण त्यासाठी एकदम योग्य नाही आहे. सुंदर तर अजिबात नाही, पण तो मायावी होता. काही उत्तर मग मायावी, कारण का, त्याने हरणाचं रूप घेतलं होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी काही गोष्टी माहिती असणं आवश्यक असतं, म्हणून उत्तर काय येणार आहे ठिकाणी, मायावी, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे बघा प्रश्न क्रमांक 9. खालील वाक्यात किती सर्वनामे आले आहेत, त्या ठिकाणी सर्वनामं बघा. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. तर नामाऐवजी वापरले जाणारे शब्द कोणते आहेत बघा. दशरथ श्रावणाला म्हणाले, आता दशरथ हे नाम आहे, हे पण नाम आहे. काय म्हणाले, बाळ. कोण आहेस तू, तर बघा कोण हे का आला, सर्वनाम. तू सुद्धा सर्वनाम.
तुझे हे पण सर्वनाम आणि काय हे पण सर्वनाम. बघा, तर या ठिकाणी कोण काय ही सर्वनामं असतात, हे लक्षात घेऊ. मग या ठिकाणी किती सर्वनाम आली तर 4, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ओके. नामाऐवजी वापरले जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. पुढे बघा, गुणग्राहक राजा हा धडा कोणी लिहिला तर बघा, आता इथं दिला पहिला अशोक कौतिक कोळी. तर अशोक कौतिक कोळी आहे, याने धूळ पेरणी काय केलं आहे, धूळ पेरणी हा लिहिलेला आहे. गोनी दांडेकर आपल्या इयत्ता 4थीमध्ये यांनी एकही धडा लिहिलेला नाही आहे. बाबा भांड जे आहेत त्यांनी हा गुणगौरव राजा लिहिलेला आहे, गुणग्राहक राजा त्यांनी लिहिलेला. आणि पांची पाटील यांनी आपण जर बघितलं तर पांची पाटील यांनी जो यांचा धडा आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचा मायेची पाखर, हां बरोबर, मायेची पाखर. तर मायेची पाखर हा धडा लिहिला. म्हणजे आता गुणग्राहक हा धडा कोणी लिहिला तर बाबा भांड. अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर सोडवलेलं. आता आपण गणिताचा भाग पाहूया. आता 56,728 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. तर आपण पहिलं 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर बघा 99,999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग याच्यातून जर आपल्याला दिलेली संख्या जर वजा केली कोणती 56,728 तर आपल्याला काय मिळणार तर त्या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवायची ती मिळणार. तर मग काय येणार उत्तर बघा आपोआपच 43,271. अशा पद्धतीने वजाबाकी करायची की 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999 आणि मग त्याच्यातून दिलेली संख्या वजा केली की आपल्याला येणारं उत्तर मिळेल. मग उत्तर कोणतं आहे बघा, फसवं आहे, उलटं सुलटं केलेलं असतं हे लक्षात घ्या. 43,721 नाही आहे, 271 आहे. इथं पण बघा वेगळं दिलं आहे, म्हणजे हे पण नाही आहे, हे लक्षात घ्या. ही फसवे असतात. 43,271 पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने अचूक उत्तराकडे आपण वळायचं आहे. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न 12वा प्रश्न बघा, क अधिक 9 बरोबर 16 तर क बरोबर किती. एकदम सोपं आहे. हा अधिक आहे ना तर तिकडे गेल्यावर का होईल वजा. 16 वजा 9 काय येणार 7. किती सोपं आहे बघा. क अधिक 9 बरोबर जर 16 असेल तर क बरोबर किती. तर कची किंमत काढायची असेल तर अधिक असेल तर तिकडे गेल्यावर वजा, वजा असेल तर तिकडे गेल्यावर अधिक, एवढं माहिती आहे आपल्याला बरोबर. तर उत्तर किती येणार मग 7 पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 13. भाज्य आहे 351, भाजक आहे 6 आणि भागाकार आहे 58. तर बाकी किती. आपल्याला माहिती आहे सूत्र काय, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता हे सूत्र आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्याला बाकी काढायची आहे. तर पहिलं काय करायला लागेल आपल्याला तर भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करायला लागेल. काय भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करूया आपण. 58 गुणिले 6 मग किती येईल बघा. 6 8 48, 6 5 30, 30 नी 4 34. किती उत्तर आला 348. आता भाज्य किती आहे 351. मग ह्याच्यात किती मिळवल्यावर 351 येईल 3 मिळवल्यावर बघा 351 झाले. म्हणजेच या ठिकाणी बाकी किती आली 3. म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे पण आपण अशा पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 14. एका गावात 5,984 पुरुष, 6,258 स्त्रिया आणि 3,967 लहान मुले आहेत. तर त्या गावची लोकसंख्या किती. हे तिघांची बेरीज करायची. एवढं सोपं आहे एकदम. बघा कशी बेरीज करतो मी. 5,984 अधिक 6,258 अधिक 3,967. आता बघा 7 अधिक 8 15, 15 आणि 4 19. हातचा आला 1, 1 नी 8 9, 9 नी 5
14, 14 आणि 6 20, 20शी 0 आजचे आले 2, 2 नी 9 11, 11 आणि 9 झाले 20, 20 नी 2 22, 22शी 2 आजचे आले 2, 5 नी 2 7, 7 नी 6 13, 13 नी 3 16. किती उत्तर आलं बघा 16,209. मग 16,209 कुठे बघा बसवी असते हे लक्षात ठेवा इथं बरोबर, म्हणून घाई नाही करायची. या ठिकाणी दिलं आहे बघा 16,209 पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने शांतपणे आपण केलं तर आपलं एक पण चुकणार नाही. पुढे बघा प्रश्न क्रमांक 15. तर या ठिकाणी 574 गुणिले 3 स्टार बरोबर 21,812. तर स्टारची किंमत किती. तर या ठिकाणी एक सूत्र आहे, काय आहे लक्षात घ्या. एकक गुणिले एकक बरोबर एकक, हे लक्षात घ्या. एकक गुणिले एकक बरोबर एकक. मग या ठिकाणी बघा 4ने कितीला गुणल्यानंतर 2 येईल. तर बघा आता 4ने आपण 2 घेतला, या ठिकाणी स्टारच्या जागी 2 घेतो. उत्तर काय दिलीत तेच घेऊया. मग 4 गुणिले 2 किती येणार 8. किती येणार 8 आहे का 8 2 आहे म्हणजे चूक, बरोबर की नाही. समजा 4 घेतला आपण, काय घेतला 4. मग 4 गुणिले 4 किती येणार 16. म्हणजेच एकक स्थानी का आला 6 आहे का 6 2 आहे. पण तेच जर 3 घेतलं तर बघा 4 गुणिले 3 किती आला 12. एकक स्थानी का आला 2 आला की ना 2. म्हणजेच काय उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने एकक गुणिले एकक बरोबर एकक असं हे सूत्र आहे. आणि एवढं सोपं आहे ते, काही घाई गरज करायची नाही, पटकन सुटेल आपल्याला. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 बघा वजाबाकी आहे. तर वजाबाकी आपल्याला येते त्याप्रमाणे करायचं. 8,064 वजा 5,689. बघा 4तून 9 जाणार नाही, मग असा उसना घेऊया त्याच्याकडून. तर 14 झाले आणि 6तून 1 गेला 5 झाले. तर 14तून 9 गेले राहिले 5. 5तून 8 जाणार नाही म्हणून इकडून उसना घ्यायचा, पण हा 0 आहे तो देऊ शकत नाही, मग ह्याच्याकडून उसना घ्यायचा. तर याच्याकडून उसना घेतला राहिले 10. आता याच्याकडून एक उसना घेऊया राहिले 9 झाले 15. 15तून 8 गेले 7, 9तून 6 गेले 3, 7तून 5 गेले 2. म्हणजे उत्तर काय आलं 2,375. बघा असं उलटे सुलटे आकडे देतात, तर कोणता आहे 2,375 अचूक बघायचा, घाई गडबड नाही. तर इथं नाही, हा नाही, हा पण नाही आहे, हा पण नाही, तर हा बघा 2,375 पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण सोडवायचं आहे. तर पुढे बघा प्रश्न क्रमांक 17. एका संख्येला 3ने गुणण्याऐवजी 9ने गुणले तर गुणाकारात 342चा फरक पडला. लक्षात घ्या, जेव्हा ह्याने गुणण्याऐवजी त्याने गुणले असं जेव्हा येतं तेव्हा काय करायची, यांची दोघांची वजाबाकी करायची. मग 9 वजा 3 किती येईल 6. आणि या 6ने 342ला भागायचं. काय करायचं 342ला भागायचं 6ने. किती सोपं आहे बघा. 6 एके 6, 6 पाचे 30, उरले 4, 4 2, 6 7 42. किती उत्तर आलं 57. एवढं सोपं आहे. तुम्ही असं केलं तरी चालेल, असं केलं तरी पण चालेल. 342 हे की नाही भागिले 6, 6 पाचे 30, उरले 4 42, 6 7 42. जसं कराल तसं आहे की नाही. उत्तर किती आलं 57 पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी 18वा जो प्रश्न आहे तो कसा आहे, तर पदावली याला म्हणतात. तर पदावली सोडवताना कंचे भागू बेव, काय कंचे भागू बेव म्हणजेच पहिला कंस सोडवायचा असतो, नंतर चे म्हणजे त्या कंसाला असणारा गुणाकार किंवा भागाकार तो सोडवायचा असतो. त्यानंतर तेच कंस संपले का पहिला भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, शेवटी वजाबाकी. तर आता या ठिकाणी पहिला आपण काय करणार भागाकार. बघा 36 भागिले 6 किती येणार 6, वजा 6 तसाच लिहूया, अधिक आता 6 गुणिले 6 किती येणार 36, किती येणार 36. तर बघा या ठिकाणी थोडासा या ठिकाणी इथे अधिक पाहिजे होता आणि इथे वजा पाहिजे होता, त्याच्यामुळे हां बरोबर आहे की 6 आला, वजा 6 आला आणि 36 आला. नाही चुकीचं नाही, बरोबर आहे. तर आता आपण
काय करायचं, पहिलं बेरीज करायची. तसे बघितलं, आता जर करायचं असेल तर तुम्ही होऊ शकतं, पण आपण चुकू नये म्हणून आता बघा 6 वजा 6 किती येणार 0, मग उत्तर किती आलं 36. असं करू शकतो, म्हणजे उत्तर 36च येईल. पण लक्षात घ्या की कंचे भागुबेओच्या दृष्टीने काय पहिलं केलं पाहिजे, बेरीज केली पाहिजे. म्हणजे 36 आणि 6 42 वजा 6 36, किंवा तुम्ही जशी स्थिती आहे त्याप्रमाणे अचूक उत्तराकडे वळलात तरी पण चालेल. 6 वजा 6 0, 0 अधिक 6 36, 36 उत्तर किती आलं 36. पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तर अचूक सोडू शकतो. पुढे बघूया. 34 गुणिले 7 बरोबर 972 भागिले के. 952 भागिले के. तर के ची किंमत किती. तर इथं लक्षात घ्या, हे बरोबर चिन्ह आहे ना, बरोबर चिन्ह हे लक्षात घ्या. कोणती पण संख्या इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे न्यायची असेल तर अधिक असेल तर वजा होते, वजा असेल तर अधिक होते, गुणिले असेल तर भागिले, आणि भागिले असेल तर गुणिले. मग आता काय करायला, आपल्याला किंमत काढायची आहे केची. पण के कसा आहे, भागिले आहे, तो तिकडं आपण गुणिले करूया. इकडं गेला तो गुणिले झाला, आणि हे सगळे गुणिले आहे, इकडे आल्यावर भागिले करूया. म्हणजे 952 भागिले 34 आहे की नाही, गुणिले 7. म्हणजे गुणिले होते ते भागिले झाला, भागिले तर गुणिले. मग आपण काय करायचं, एकेकाला भागूया. पहिला 7ने जर भागला तर मी इथं घेतो बघा, 952 छेद 34 गुणिले 7. तर 7ने आपण भागूया. पहिला 7 एके 7, 7 एके 7 उरले 2, 7 त्रिक 21 उरले 4, आणि 7 6 बे 136. आता 34चा पाडा आपल्याला येत नाही, पण आपल्याला बेचा पाडा तर येतो की नाही, मग बेने लावूया. बे के बे आहे की नाही, बे 7 14, बे के बे, बे 6 12 उरला 1, आणि बे 8 16. आता 17 ने 68ला जाईल की नाही भाग, 17 एके 17, 17 चोक 68. म्हणजे उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक 1, 4 उत्तर आलं. म्हणजे अशा पद्धतीने हे अवघड भाग गणित आहे, पण आपल्याला अशा गणितांची सवय असायला पाहिजे. काय याच्यामध्ये कृती आहे, कारण का आपण कुठलं बिन पेपर घेतला तर त्याच्यामध्ये काय असतं, तर 40% सोपे, 30% मध्यम, आणि 30% अवघड. म्हणजे असे अवघड गणित आपल्याला सोडवता आली पाहिजे. पुढे बघा. आता या ठिकाणी 450 गुणिले 70 आणि 550 गुणिले 70. तर या ठिकाणी या गुणाकारामधील फरक किती असं विचारलं, पण याच्यामध्ये 70 आणि 70 कॉमन आहे बघा. मग सोपी पद्धत काय, तर यांच्या गुणाकार फरक म्हणजे काय, वजाबाकी. मग यांची पहिली यांची वजाबाकी करायची. 550 वजा 450 किती आला 100. मग 100 गुणिले 70 झालं उत्तर. किती आला 7 वर 3 शून्य. बघा कधी पण पहिले शून्य लिहायचे, 3 शून्य आहेत, मग 3 शून्य लिहिले आणि 7 एके 7. किती उत्तर आला, पर्याय क्रमांक 1. हे अशा पद्धतीने मग किती सोपं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहज सोडू शकतो की गुणाकार केला आपण, आहे की नाही. पहिलं काय केलं, समान आहे तो बाजूला केला, आणि तो फरक काढायचा आहे म्हणून त्यांची वजाबाकी केली. आता पुढे बघा. 21वं उदाहरण. सदू दररोज 18 लिटर दूध विकतो. दररोज किती 18 लिटर. तर ऑगस्ट महिन्यात त्याने किती लिटर दूध विकले. बघा दररोज 18 आणि ऑगस्ट. आता ऑगस्ट महिन्यात दिवस किती असतात 31. मग 31ला कितीने गुणायचं, 18ने गुणायचं. का आलं उत्तर. 18चा पाडा येत असेल तर बेस्ट. 18 एके 18, हातच्या आले 1, 18 त्रिक 54, 54 1 55, 558 आहे की नाही. किती आलं, पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने सहजरित्या आपण उत्तर सोडू शकतो. आता 22वा प्रश्न बघा. 3 ह म्हणजे हजार, ह म्हणजे हजार, आणि 4 द म्हणजे दशक, द म्हणजे दशक. मग 3000 असं करायचं डायरेक्ट, सोपी पद्धत. 3 ह म्हणजे 3000 गुणिले 4 द म्हणजे 40. काय करायचं, असं लिहिताना पहिले शून्य लिहायचे. किती शून्य आहेत, 1 2 3 4, 4 शून्य लिहा, 1 2 3 4, आणि 4 त्रिक 12. किती आलं बघा, 1,20,000. 1,20,000 उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने सहजरित्या ही सोपी गणित आहेत, अजिबात अवघड नाहीत, पण आपण त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. तसंच 23वं गणित पण बघा सोपंच आहे. 300 गुणिले हा चौकट बरोबर 24,000. तर चौकट बरोबर किती, मगाशी मी तुम्हाला सांगितलं काय,
कोणतीही संख्या इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे आणायची असेल तर अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक, गुणिले असेल तर भागिले, भागिले असेल तर गुणिले. मग बघा हे 300 गुणिले आहे, 300 काय आहे गुणिले, मग इकडे गेल्यावर भागिले, झालं काम. करा शून्य, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, मग 3 1 3, 3 8 24 आणि हा शून्य. किती उत्तर आलं? 80. किती सोपं आहे. पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडवू शकतो. आता इथं बघा 24वा प्रश्न. एका शाळेची पटसंख्या 6124 आहे, त्यापैकी 3278 मुलगे आहेत, तर मुली किती? आता हे काय आहे, मुलगे आणि मुलगी मिळून पट असतो. मग या ठिकाणी काय येणार, त्यांची वजाबाकी येईल. मग वजाबाकी करूया. 6124 वजा 3278. मग बघा 4तून 8 जाणार नाही, मग खोडून आपण उसना एकीतून घेऊया, आहे की नाही. झाले 14. 14तून 8 गेले 6, 1तून 7 जाणार नाही, मी इकडून उसना राहिला 0. 11तून 7 गेले 4, 0तून 2 जाणार नाही, मी इकडून उसना घेऊया, राहिले 5. 10तून 2 गेले 8, 5तून 3 गेले 2, 2846 आहे का उत्तर. 2846 पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडवू शकतो. पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25. 4040 भागिले 8. भागिले म्हणजे असं करायचं, लक्षात एकदम सोपं. 4040 भागिले 8, मग 8 1 8, 8 5 40. मग आता नंतर पहिल्या वेळेला आपण 2 अंक घेतले, नंतर प्रत्येक वेळी एकच अंक घ्यायचा. मग 4 घेतला, मग 4ला 8ने भाग जाणार नाही, तो लहान आहे म्हणून 0. मग झालं आता 40, 4 मग 8 5 40. उत्तर किती आलं? 505. पर्याय क्रमांक 3. असं करा किंवा असं जरी केलं तुम्ही, 4040 भागिले 8, 8 5 40 उरले 0. आता घेतला 4, 4 हा लहान आहे म्हणून 0, ठीक आहे नाही. 4 वरून घेतले 0, 8 5 40, झालं काम. बरोबर. अशा पद्धतीने उत्तर 505. आता या ठिकाणी 26वा प्रश्न बघा. 693 या संख्येला 9ने भागण्याऐवजी 3ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल. बघा गुणाकाराच्या वेळेला आपण काय पाहिलं, ह्याने गुणण्याऐवजी त्याने गुणलं असेल तर त्यांची वजाबाकी करायची आणि त्याने फरकाला काय करायचं तर भागायचं. पण या ठिकाणी काय दिलं आहे, याने भागण्याऐवजी त्याने भागले असं आलं तर काय करायचं, दोघांनी पण भागायचं आणि मग त्यांची वजाबाकी करायची. आता पहिलं आपण काय करूया तर 9ने भागूया. बघा 9ने भागलं, 693ला 9ने भागलं तर 9 1 9, 9 7 63 उरले 6, 9 7 63. किती उत्तर आलं? 47 77. बरोबर. आता 3ने भागूया. 693ला 3ने भागलं, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 1 3 म्हणजे 231. किती? 231. त्यांची वजाबाकी करायची. 11तून 7 गेले 4, 12तून 7 गेले 5 आणि 154. म्हणजे काय येईल? पर्याय क्रमांक 2. समजलं तुम्हाला की ह्याने भागण्याऐवजी त्याने भागलं तर काय करायचं, त्या दोन्ही संख्यांनी त्या मूळ संख्येला भागायचं आणि त्यांची जे उत्तर येईल त्यांची वजाबाकी लिहायची. ओके. आता प्रश्न क्रमांक 27 बघा. हा व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. तर या ठिकाणी या वजाबाकीमध्ये स्टार आणि त्रिकोणच्या जागी अनुक्रमे हा शब्द महत्त्वाचा आहे. कोणते म्हणजे क्रमाने कोणते अंक येतील. तर बघा त्रिकोणातून 8 गेले तर 4 राहिले. मग आपण काय करायचं, इकडनं घ्यायचे. हे आपण जास्त डोकं खाजवायचं नाही. इथे दिलेले पर्याय काय बघा, पहिला दिला आहे 2. मग 2तून 8 गेल्यावर 4 राहतील का, म्हणजे इकडून जर उसना घेतला तर 12 होतील. बरोबर की नाही. मग 12तून 8 गेल्यावर 4 होतील का, तर बरोबर आहे की नाही. म्हणजे 2 हा उत्तर बरोबर येतोय. म्हणजे इथून आपण हे 12 झाले, जर आपण कट केला तर 12 झाला, म्हणजे इथं उरले 3 आहे की नाही. आणि इथं आपल्याला माहिती आहे काय झाला, हा 2 आलेला आहे की नाही. आपण काढला तो, मग 3तून 2 गेलं 1. हे उत्तर आता 2 हा उत्तर बरोबर आहे. दुसरं उत्तर आहे 7. आता या ठिकाणी 7 घेतला तर 3तून 7 म्हणजे इकडून एक उसना घेतला तर हे 13 झाले. 13तून 7 गेले 6. मग हा 7 आहे म्हणजे हा 6 आहे, होईल आहे की नाही. 7 आहे ना,
त्याचा 1 इकडे दिला म्हणजे 6 राहिले, मग 6तून 3 गेले 3, म्हणजे उत्तर हे पहिलेच फटक्यात बरोबर आलं. असं कधी कधी होतं. आता या ठिकाणी आपल्याला क्रमाने आता 2 आणि 7 बघा, इथं उत्तर 2 आणि 7 हे आलेलं आहे, पण विचारलं आहे काय आता हे बघूया. आता बघा, इथं घाईत जर 1 नंबरचा गोल केला असता आम्ही तर चुकलं असतं उत्तर कदाचित. क्रमाने काय पाहिजे पहिला, आता ह्या ठिकाणी आपण 7 घेतला आणि इथं 2 घेतले, बरोबर. इथं असं करायचं, लक्षात घ्या. मी जसं पहिली ही सोडवली त्यानंतर इथे क्रमाने काय येतात ते बघा. तर पहिला 7 नंतर 2, मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. बघा, घाई करायची नाही. पुढे बघा 24 आंब्यांची किंमत 192 आहे, तर 6 आंब्यांची किंमत किती. आता आपण जर बघितलं तर 24 आंब्यांची किंमत 192 आहे, तर 6 आंब्यांची किंमत, तर 6 हा याच्या 1/4 आहे, पावभाग आहे. म्हणजे याला जर 4ने आपण भागलं ना तर पावभाग याचा मिळेल. 4 चौक 16 उरले 3, 4 8 32. उत्तर पटकन आलं. असं पण उत्तर तुम्ही करू शकता. तर दुसरी गोष्ट काय, तर 24 आंब्यांची किंमत 192, मग एका आंब्याची किंमत काढायची. मग एका आंब्याची किंमत कशी काढणार, तर 192 भागिले 24. आता आपण याला 4ने भागून बघूया. 4 आहे 24, 4 चौक 16 उरले 3, 4 8 32. तर 6ने भागूया, बरोबर. 6 1 6, 6 8 48. एका आंब्याची किंमत किती आली, 8. मग 6 आंब्यांची किंमत किती येईल, 6 8 48. पर्याय क्रमांक 3. ओके. पुढे बघा 29वा प्रश्न. n भागिले 8 बरोबर 57, तर n बरोबर किती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं कुठली पण संख्या इकडून तिकडे घेऊ, तिकडून इकडे येत असेल तर अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक, गुणिले असेल तर भागिले आणि भागिले असेल तर गुणिले. मग आता बघा काय आहे, हा 8 भागिले आहे, इकडे आल्यावर गुणिले, संपला प्रश्न. मग 3 गुणिले 7 किती, 7 त्रिक 21, 3 7 21, अच्छा आले 2, आणि 3 गुणिले 5 त्यांना पाहिजे 15, 15 आणि 2 17. उत्तर किती आलं, 171. बघा, भागिलेचं गुणिले, सॉरी तर 8 आहे, मी जरा चुकलो. तर 8 भागिले आहे तो इकडे गुणिले झाला. 8 7 56, 8 7 56, 56 6, अच्छा आले 5. मग 8ने 5 ला 8 पाहिजे 40, 40ने 5 45. उत्तर किती आलं, 456. तर 456 बघा पर्याय क्रमांक 1. मी बघा कसा चुकलो होतो, घाई केली तर असं चुकू शकतो आपण. या ठिकाणी 8 आहे भागिले तो इथं गुणिले झाला. ओके. आता शेवटचं गणित आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 3. आता या ठिकाणी बेरीज आहे बघा, आणि या बेरजेतील या 2 अंकांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. तसेच मगाशी काय घ्यायचे, पहिला 7 घेतला तर 7 कुठे घेतला, तर समजा इथं घेतला, तर बघ, आणि 3 इथं घेतला, त्रिकोण इथं घेतला 3. तर बघा 3 अधिक 4, इथं जर 3 घेतलं तर 3 अधिक 4 1 होईल का, नाही, म्हणजे उत्तर येणार नाही, आहे की नाही. पण 7 घेतले, काय घेतले 7, तर 7 अधिक 4, 7 अधिक 4 11, 11शी 1 हातचा आला 1, हे बरोबर आलं आहे की नाही. बघा हा 7 घेतला म्हणजे हा 7च आहे. मग 7 अधिक 4 11शी 1 हातचा आला 1, 1नी 4 5, 5नी 7 12, 12शी 2 हातचा आला 1, बरोबर आहे. आता 1नी 8 9, मग 9मध्ये किती मिळवल्यावर 5 येणार, तर 4 मिळवल्यावर, आहे की नाही. 9मध्ये 7 तर आलं बरोबर, आहे की नाही. तर 9मध्ये किती मिळवल्यावर 5 येणार, मग 9मध्ये जर 6 मिळवले तर 9मध्ये 6 मिळवले तर 15 होतात, म्हणजे हा 6 आहे. बघा मग लक्षात घ्या, 1ने 8 9, 9 आणि 6 15, 15शी 5 हातचा आला 1, 1नी 6 7, 7नी 2 9, आला उत्तर. म्हणजेच या स्टारच्या जागी 6 आणि ह्याच्या जागी 7, म्हणजे अशा पद्धतीने शांतपणे जाऊ. मग उत्तर काय आलं आपोआप बघा, पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर प्रश्नपत्रिका तुम्हाला जो आता 31 तारखेला जो पेपर आहे मराठी आणि गणित पेपर नंबर 1, तो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचा आहे, तर सोडवायचा आहे. तर धन्यवाद. तुम्ही आता हा पेपर तुम्ही समजून घेतला आहे. असाच पेपर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितलात तर तुम्हाला ह्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक लिहिता येतील. तुम्हाला
पेपरसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.